छत्रपती शिवाजी महाराज यांची सहनशीलता। महाराज जंगलात शिकार करण्यासाठी गेले होते। जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्यांच्या डोक्यावरून आपटला। महाराजांना राग आला आणि ते क्रोधित होऊन आजूबाजूला बघू लागले, परंतु त्यांना आजूबाजूला कोणीच दिसत नव्हते। तेवढ्यात झाडामागून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला आहे। शिवाजी महाराजांनी त्या म्हातारीला विचारलं, तेव्हा ती म्हणाली, क्षमा असावी महाराज, मी तर या आंब्याच्या झाडावर काही आंबे तोडून पाहत होतो, परंतु म्हातारपणी या झाडावर चढणे मला अशक्यच आहे। त्यामुळे मी आंबे पाळण्याकरिता ह्या झाडाला दगड मारत होती। निश्चितच महाराजांच्या ठिकाणी जर दुसरा कोणी व्यक्ती असता तर तो क्रोधित झाला असता, कदाचित त्या म्हातारीला शिक्षा पण दिली असती। परंतु शिवाजी महाराज तर महानतेचे प्रतीक आहेत, त्यांनी असे मुळीच केले नाही। त्यांनी विचार केला की एक साधारण झाड एवढं सहनशील आणि दयाळू असू शकते। दगड मारल्यानंतर सुद्धा तो आपल्याला सुंदर आणि गोड फळे देतो, मग एक राजा हा सहनशील आणि दयाळू का असू शकत नाही? आणि असा विचार करता महाराजांनी त्या म्हातारीला काही स्वर्ण मुद्रा भेट दिल्या। जय शिवराय।